जर एखादा नेता घरी चहाला येतो असं म्हणत असेल तर त्याला काय सांगायचं? घरी चहा पी म्हणून का? पण जेव्हा कोणी भेटायला आलं की सुरू झाल्या कहाण्या. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मनसेचा एक मेळावा घेतला होता. त्यात त्यांनी भाजप नेत्यांसोबतच्या भेटींवर पक्षातूनच होणाऱ्या चर्चांना उत्तर दिलं होतं. या मेळाव्याला आता 10 दिवस होतात. तो थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची त्यांच्याच घरी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील भेटीचं कारण समजू शकलेलं नाही, पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असावी असा अंदाज आहे. याशिवाय आणखी 2 महत्वाच्या विषयांवर चर्चा या भेटीमध्ये झाली असावी असं सांगण्यात येत आहे. यातील एक कारण आहे भाजपच्या कोट्यातील अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेणं आणि दुसरं एकनाथ शिंदे यांच्यावर वचक बसवण्यासाठी रणनीती. नेमकी या बैठकीत काय काय खलबतं झाली पाहूयात या व्हिडिओमधून. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे भाजप नेते मोहित कंबोज सकाळी शिवतीर्थावर दाखल झाले होते. त्यानंतर सकाळी 10 वाजता फडणवीसही तिथं पोहोचले. राज ठाकरे यांनी फडणवीस यांचं हसतमुखानं स्वागत केलं. दोघा नेत्यांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली. या चर्चांमधील तपशील काय होता हे अद्याप समजलेलं नाहीये, पण दोघांमध्ये 3 महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली असावी असं सांगण्यात येत आहे. यातील पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक. येत्या 2-3 महिन्यात राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार हे जवळपास निश्चित आहे. यात भाजपसाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये राज ठाकरे यांची मोठी ताकद आहे. त्यापूर्वी मनसेने लोकसभा निवडणुकीत भाजपला म्हणजेच महायुतीला पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र मनसे स्वबळावर लढली. आता आजच्या भेटीनंतर महापालिका निवडणुकीत पुन्हा मनसे भाजप युती होण्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. याच निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेवरही दबाव तयार करणं हा या भेटीमागचा उद्देश असू शकतो. मागच्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये वेगवेगळ्या कारणानं एकनाथ शिंदे सतत नाराज असल्याचं दिसून येतं. अशात मनसेशी जवळीक साधून शिवसेनेवर दबाव आणण्याच्या उद्देशानं भाजप खेळी करत असल्याचं बोललं जात आहे. देशात भाजप, राज्यात भाजप आणि मुंबई महापालिकेवरही झेंडा फडकवण्याचा भाजपचा मानस असल्याचं लपून राहिलेलं नाही. त्यामुळं मुंबई महापालिकेवरील वर्चस्वासाठी ही भेट भाजपच्या रणनीतीचा एक भाग असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तिसरं कारण आहे अमित ठाकरे यांची आमदारकी. विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनाही पराभवाला सामोरं जावं लागले. त्यानंतर राज ठाकरे यांनी ईव्हीएम वरून आपली नाराजी व्यक्त केली. अशातच लोकसभा निवडणुकीतील पाठिंब्याच्या बदल्यात अमित ठाकरे यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदार केलं जाऊ शकतं. त्यातून भाजप मनसेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळं आता अमित ठाकरे विधान परिषदेचे आमदार होणार का? मनसे महायुतीसोबत मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार की स्वबळ लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.